हे रसिका तुझ्या प्रेमापोटी नाही गेली सुरांची तमारे. हे रसिका तुझ्या प्रेमापोटी नाही गेली सुरांची तमारे. हे रसिका तुझ्या प्रेमापोटी नाही गेली सुरांची तमारे. चूक भूल माझी झाली जरी. हे रसिक राजा, अरे ही चूक भूल माझी झाली जरी. सांग करशील का मला तू क्षमा रे. चूक भूल माझी झाली जरी. सांग करशील का मला तू क्षमा रे. कलेचा दाता, सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना प्रथमताच मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा ढाण्यावर हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक ग्रामस्थ मंडळ सुकिवली यांच्या सौजन्याने नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कला गायन मित्र मंडळ खोंडे जोगळेवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा.
आणि म्हणून पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद देतो या माझ्या संपूर्ण सुखविली ग्रामस्थवासियांना की या शाहीराला या आई वाघजाई देवीच्या या भव्य दिव्य प्रांगणामध्ये मित्रांनो ही तिसरी संधी दिलेली आहे आणि निश्चित तुमच्या या संधीचं सोनं केल्याशिवाय इथून येत जाणार नाही हा शब्द मित्रांनो देतो आणि म्हणून खास करून आभार मानतो माझे बंधू अगदी वारंवार माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि ज्यांच्या संपर्कामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आजचा होतोय जो कार्यक्रम मिळालेला आहे ते माझे बंधू परेशदा जाधव आणि आमचे मोठे बंधू बळीराम दादा निकम या देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक या ठिकाणी ज्यांचं अगदी प्रत्येक वेळोवेळी आम्हाला ठिकाणी मार्गदर्शन असतं अशा आदरणीय श्री सचिन विश्राम धाडवे शिवसेना तालुका प्रमुख खेड साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रथमतः 501 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलेलं आहे मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजचा कार्यक्रम ज्यांच्या सोबतीनं ज्यांच्या संगतीने या ठिकाणी पुढे घेऊन जातोय. आज खऱ्या अर्थानं तारीख आहे आजची 23 नवरात्र उत्सवाची सुरुवात आज आई वाघजाईच्या आशीर्वादाने या ठिकाणी करतोय आणि या ठिकाणी आजपासून बाहेर पडलोय आणि म्हणून गेली 8 ते 9 वर्ष मला ढोलकीला साथ करतात माझे ढोलकीपटू नागेशदा किर्डवकर. ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नयन किर्डवकर. कीबोर्डला आज मला साथ देतात माझे बंधू मिलिंद दादा पायकोळी आणि प्रतीक दादा सोनवणे. बँजोला मला साथ करतात माझे बंधू ललित दादा गेसरे. ऍक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे. शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहित दादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते आपल्या कोकणातील नामवंत साऊंडवाले दापोली तालुक्यातील असोंड गावचे सुपुत्र आमचे राजूदादा पड्याळ आणि संपूर्ण सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये शाहिरी वर्ग उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये माझे बंधू आणि तुरेवाले शाहीर बबलूदादा जोशी हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे नथुरामजी खेडेकर माझा शिष्य आहे दीपक नाचरे आज मला कोरसला साथ करतोय आमचा ओंकार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आमच्या सदालाल घराण्याची शान आहे पुढच्या काळातला उगवता तारा आणि सनसनीत असा आवाज आहे माझे बंधू गुरुबंधू ऋषिकेशजी कदम भाऊ आहे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्याला देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू मनोजदादा डांगे त्याचप्रमाणे माझे बंधू विश्वनाथदादा जोगळे ही सर्व मंडळी आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये युवा शाहीर आहे शक्तिवाले शाहीर साक्षी गोवळकर आणि त्यांचे वडील विनोददादा गोवळकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत त्याला देखील मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझ्या गावचा रसिक वर्ग माझ्या सवैनी गावातून देखील बराचसा या ठिकाणी रसिक वर्ग आलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या तिसंगी गावातून आमचे शाहूदादा भोसले या ठिकाणी आलेले आहेत. कळबणी गावची मंडळी आलेली आहे. माझे सुकिवली गावातील समाज बांधव या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आमच्या वेरळ गावातून बरेचसा या ठिकाणी चाहता वर्ग आलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी कळबणी मधून सुद्धा बराचसा प्रेक्षक वर्ग आलेला आहे. आमच्या खोंडे गावातून देखील बराचसा प्रेक्षक वर्ग आजचा हा जुगलबंदीचा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये मित्र परिवार आहे ह्याच्या हातात सगळा गेम आहे. लाईट जर गेली तर बुवा बसला धाब्यावर आणि म्हणून लाईट काय जाणार नाही कारण बारी करते वाघजाईच्या मंदिरात तिचा आशीर्वाद अगदी सदोदित पाठीवरती आहे मित्रांनो. लाईट जरी गेली तरी बारी आजची सणसणीत होणार आणि म्हणून या ठिकाणी माझा बंधू माझा भाऊ उत्कृष्ट ढोलकी वाजवतो शुभम सुतार माझ्या वेरळ गावचा सुपुत्र आहे. त्याचप्रमाणे आमचा साहिल आहे भोसले. त्याचप्रमाणे बँजो मास्टर माझे बंधू प्रणित दादा मोहिते आमचा दोदो या ठिकाणी तो देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्याचप्रमाणे माझे बंधू सुजित दादा जुवळे हे देखील अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित मित्रांनो राहिलेले आहेत. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये बराचसा मित्र परिवार चाहता वर्ग गुरुजन वर्ग शाहिरी वर्ग उपस्थित राहिला असेल त्या सर्वांना त्या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आता रीतिरिवाज झालेला आहे बरोबर आहे ना. सगळ्यांना मुजरा झालेला आहे सगळ्यांना सरसकट. गणपती आता राहिलाय ते मानाचा. आता मला म्हणतील आल्यावर ही माझी गवर मी तुमची गवर आणि तुम्ही माझं नवर काय होतोय तो आज होऊनच जाऊ द्यायचे भंड आणि म्हणून माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय मगाशी म्हटल्याप्रमाणे जादूगार तालाचा सुराचा पता नाही पण शब्दाचा जादूगार विकासजी लांबोरे बुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो म्हणून
मग अशी म्हटल्याप्रमाणे पाहुणा आलाय लांजात ना, लांबना आलेत बुवा, आज ते आलेत खेळात, उद्या आम्ही पण जाणार आहोत लांजात. बुवा आज तुमचा पाहुणचार कुठं कमी होणार नाही. आणि म्हणून पाहुण्याला जास्त पण काय दुखवाय नको, कारण परवा जायचा त्यांच्या तालुक्यात. म्हणजे त्यांचा आणि आपला काही एकच नाही, जिल्हा आपला एकच आहे. आणि म्हणून बुवा या ठिकाणी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मुलाचं सहकार्य, शांततेचा आश्रय त्याला शाशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा या सुकिवली गावचं ग्रामदैवत आई वाघाईच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्रीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव याच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रथम फेरीची सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. कार्यक्रम मित्रांनो जास्त लांबणीवरती न नेता आज ज्या निमित्तानं ज्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन प्रयोजन केलेलं आहे मित्रांनो, नवरात्रीचा जागर चालू झालेला आहे कालच्या पासून. आई वाघजाई देवी अगदी दसऱ्याच्या सणाला चौ खांब्यामध्ये विराजमान झालेले आहे, सजलेले आहे. आणि म्हणून या संबंध सुकिवली गावावरती जिचा वरद हस्त आहे, आज तिच्या कृपा आशीर्वादानं, तिच्या कृपा दृष्टीनं अति सुखानं नांदतोय हा माझा सुकिवली गाव. आणि म्हणून ही स्तवन माय माऊलीच्या माझ्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. योग जुळून आलाय तुझ्या दर्शनाचा, आशीर्वाद पाठी राहू दे आई. अगया जनसागरा की जडो मनात छंदाई, जडो मनात छंदाई, अग जडो मनात छंदाई तुझ्या जागराचा. सूर लागू दे गीत गायनाला वाघ जाई, अग या तुझ्या लेख
अगदी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतोय स्तबड गातोय बुवा. इथं आल्यावर आहे ना कॉमेडीची बुलेट ट्रेन नमान सगळा सामान तुमचा इथनं गुंडाळून घेऊन जाईल बुवा. आज तुमची खरी कसोटी आहे बुवा. आज कारण आमच्याकडे होत नाही नमान, आमच्याकडे होतो भारूड, आमच्याकडे होतो तमाशा. तुमचा शाप तमाशा करून टाकल बुवा. आज बुवा मला बघायचंय तुमची हिंमत. तुमची पोपटपंची ठेवायची बाजूला आणि तालाच्या आणि सुराच्या जुगलबंदीत बुवा तुम्हाला खऱ्या अर्थानं उतरायचं आहे. आणि म्हणून ती स्तबड गातोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अग आई वाघ जाई आलो मी पायी आई वाघ जाई आलो मी पायी सांभाळून घे गले करा यारणा 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 चरण दे तुझ्या आसरा यारणा चरणी दे तुझ्या आसरा. आई अगं आज हे लेकरू तुझ्या शिवारात आलंय, तुझ्या दरबारात आलंय. जी काय चुकबोल होईल हे तुझंच लेकरू समजून, हे बोबडे बोल समजून हे तुझ्या पदरात घेशील म्हणून म्हणायचं आहे. अगाई वाघ जाई आलो मी पायी आई वाघ जाई आलो मी पायी सांभाळून घे गले करा या तुझ्या सांभाळून घे गले करा यारणा चरणी दे तुझ्या आसरा यारणा चरणी दे तुझ्या आसरा आई वाघ जाई आलो मी पायी आई वाघ जाई आलो मी पायी सांभाळून घे गले करा या तुझ्या सांभाळून घे गले करा यारणा चरणी दे तुझ्या आसरा यारणा चरणी दे तुझ्या आसरा चरणी दे तुझ्या आसरा यारणा चरणी दे तुझ्या आसरा. सजली तू आई सुकाई संगे आई काळकाई जव खांब्यात सजली तू आई सुकाई संगे आई काळकाई सुकाई संगे आई काळकाई सुकाई संगे आई काळकाई खामराज लखमराज खामराज लखमराज भाऊ तुझा शोभतो खरा भाऊ तुझा शोभतो खरा यारणा चरणी दे तुझ्या आसरा यारणा चरणी दे तुझ्या आसरा यारणा चरणी दे तुझ्या आसरा यारणा चरणी दे तुझ्या आसरा. सुखवली गावाची तू माय माऊली सदा कृपेची धरतुक सावली ए आई सुखवली गाव
कर वर्षाने नाही हर्षाने कर वर्षाने नाही हर्षाने करते साजरा हा दसरा तुझा करते साजरा हा दसरा यारणा चरणी दे तुझ्या ग आसरा यारणा चरणी दे तुझ्या ग आसरा यारणा चरणी दे तुझा ग आसरा यारणा चरणी दे तुझा ग आसरा आई वाघर जाई आलो मी पायी आई वाघर जाई आलो मी पायी सांभाळून घे गणे करा तुझा सांभाळून घे गणे करा यारणा चरणी दे तुझ्या ग आसरा यारणा चरणी दे तुझ्या ग आसरा यारणा चरणी दे तुझा ग आसरा यारणा चरणी दे तुझा ग आसरा यारणा चरणी दे तुझ्या ग आसरा बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी गोवा शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय आजो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया या ठिकाणी मित्रांनो बक्षीस आलेलं आहे रोशनी राजेंद्र चाळके सर्वांनी बरोबर आहे ना बरोबर ना आपल्याला काय आपली काय कॉमेडीची बुलेट ट्रेन आपण जो काय आहे तो ह्याच्या सगळा देऊ तुम्हाला आहे ना मग रावण येईल नमनातली मावशी येईल यांचा नमन ह्यांचा सामान सगळा गुंडालतो बरोबर त्यांना मगाशीच सांगितलं आहे आज जुगलबंदी होणार आहे तालाची आणि सुराची
वो आल्या म्हणतील की म्हणतात मला काय म्हणतात हे मला म्हणतात सुरात आणि तालात मला म्हणतात यांना येत नाही असं आल्यावर बोलतील एवढ्या वर्ष गायकी करून हे लय वर्ष घासत होता बुवा हे घासून घासून यांची शाप आता फाटणे तेव्हा नावा रूपाला आले हे आपले विकास शेठ लांबोरे आणि म्हणून बुवा या ठिकाणी आज तुम्हाला सांगितलंय माझ्या तालुक्यामध्ये आहात तुमचा मान आणि सन्मान ठेवून आता तुमच्यासोबत कार्यक्रम करणार थोडासा चिमटा बुवा तुम्हाला काढणार बुवा पण तत्पूर्वी मित्रांनो फक्त आपले 2 मिनिटं घेतो आणि माझा घर या ठिकाणी गातोय म्हणायचं आहे काय परेश दादा आज ते आपल्या तालुक्यात आले योगायोग पण काय बघा हे वारंवार विजय भवनवरती बोलतात हे कालचं शेमड बुवा हे नावारूपाला आले आता ह्यांची वारंवार भाषा एकेरी भाषा कुणावरती विजय भवनवरती बुवा आज माझ्या तालुक्यात आला म्हणून तुम्हाला सांगतोय या लोककलेसाठी विजय भवनचं ह्या तालुक्याला काय योगदान आहे तुम्हाला माझा सुकिवली गाव सांगेल आज राजेश बुवा उगाच घडले नाही बुवा आडग्या गुडीचा बाडगा शरा नाही बुवा विजय भवानी ह्या तालुक्याला वयाच्या 6व्या वर्षापासून काय दिले तुम्हाला माझा तालुका सांगेल आणि त्याचा चेला हा राजेश भाऊ आहे अरे पोरगा उभाय खंबीर ढाल म्हणून बापाच्या आडवा अरे पहिला राजेश भाऊला झेपा आणि मग विजय भवन वरती या एक राजेश भाऊ तुमच्या मानकोटी बसवतो तुम्हाला झालाय नको साहेब मेल्यानं म्हणून राजू हे मला म्हणतात राजू माता मी म्हणतो मी हाय राजू आल्यावर तुमचं कुठलं भाजू आणि कसा भाजू तो मला सांगा बरोबर आहे ना कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि म्हणून कमरेच्या खालचा अरे म्हणतात बुवा कमरेच्या खाली म्हणतात नाही बोलतो मग त्याला मी गणपतीत म्हटलं होतं तुम्हाला जर कमरेच्या खालच्या बुवाची एलर्जी आहे तर तुम्ही कमरेच्या वरचा बुवा शोधा बरोबर आहे ना पण योग पण काय बघा अख्ख्या दसऱ्याला सासाल्याला ह्यांना लागणारा फक्त कमरेच्या खालचाच बुवा भेटला आज हो मित्रांनो दसऱ्यात यांची 5वीच करणार होतो पण 6वा कार्यक्रम 3 तारखेला लागले परेश दादा यांची 5वीच पुजणार होतो 5 कार्यक्रम यांच्यासोबत लागला होतं पण योग काय बघा 5वी झाली 7वा पण घातला असता बुवांचा पण मी आज कुठल्या मित्रांनो सिच्युएशन मध्ये उभा आहे रंगमंचावरती फक्त तुमच्या प्रेमामुळे तुमच्या ताकदीमुळे राजेश भाई तो उभा आहे आता खरं सांगतो मित्रांनो कार्यक्रम करण्याची माझी मानसिकता बिलकुल नाही पण ते सर्व बाजूला ठेवून आज फक्त उभा राहिलो तुमच्यासाठी मित्रांनो तुम्हाला सासाव्याला लागणार आहे म्हणजे जोडीला तुमच्या कमरेच्या खालचा बुवा आणि कसा तुम्हाला झोंबवतो बुवा तुम्ही फक्त ऐका आज म्हणून सांगितलंय नमान सगळा सामान्य नित्य गुंडाळून तुमचा आणि गण गाते मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं किराणा वनात आहे तू त्या पाना फुलात आहे या सृष्टीच्या साऱ्या तू कणा कणात अरे तणात आहे तू या मनात आहे की या तणात आहे तू या मनात आहे मग तुझेच मंगल रूप गणराया या साऱ्या भक्त जनात आणि म्हणून गण गातोय बुवा आज तुमच्यासाठी नवीन गण आजवर तुम्हाला सगळाच नवीन देतोय म्हणून म्हणायचंय छोड़ के न जाओ पिया तुझको मैंने ये दिल दे दिया लांबोऱ्यानो ही इज माय फ्रेंड विकास शेठ लांबोरे आणि म्हणून म्हणतोय बुवा लांबोरे तुम्हाला लांबच कशी बेड कशासाठी करतो बघा आज म्हणून बुवा आज गण आणलाय तुमच्यासाठी नवीन आज त्यांनी पण माझ्यासाठी काहीतरी नवीन आणली नसेल कारण त्यांना माहिती हा पोरगा साला आपल्यासाठी पांढरा आहे चांगल्या पायाचा पोरगा आहे हा यांचं सगळं गण कॅसेटला आता आल्या पासा फरमाईश केले बुवा दुसऱ्या बारीत काय देऊ इथं पालता पडा पहिल्या बारीत वेळ घ्या फरमाईश काय पाशा येतील बरं येतात का नाही त्याचा पण पत्ता नाही
पण त्या फरमाईच्या काय घ्यायच्या आहेत त्या दुसऱ्या बारीत घ्या. पण ह्यांचे सगळे गण बरोबर आहे ना, ह्यांचे सगळे गण, गोवांचे सगळे गण, त्याचा साक्षीदार मी आहे, त्याचं भांडवल नाही करत. पण आज पण त्यांनी विषय माझ्यासाठी काहीतरी गाण्याचा नवीन आणला नसेल तर त्याला माहिती आहे जेवढं गण बुवाचा रेकॉर्डिंगला फेमस झालंय. नाव गाण्याचं गोंदायचं गणाला पौत बांधायचं. या वर्षी माझ्यासोबतचा गण अग सांगाय काय काय आणू माझ्यासोबतचा, हे सगळे गण माझ्यासोबत फेमस झालंय. आणि बुवा म्हणतो राजू राजू ये तुझा भासतो कसा बरोबर बघ. आणि म्हणून गण गातोय म्हणायचं आहे का लक्ष असावं. आधी मायेच्या नंदना माझी ही तुला वंदना. तू नाचत यावेस भारंगणा. श्री गणा श्री गणा पायी बांधून ये पैंजणा. तू नाचत यावेस भारंगणा. मित्रांनो, आधी मायेचा लाडका पार्वती पुत्र आधी सोडून बाप्पाचं विसर्जन होऊन काही मोजके दिवस झाले. पण या दसऱ्याच्या जागराला सुद्धा त्या विघ्नहर्त्याची आठवण प्रत्येकाला होते. म्हणून म्हणायचं आहे 1 2 3 4. आदिवाईचा नंदना माझी ही तुला वंदना. तू नाचत यावेस भारंगणा. तू नाचत यावेस भारंगणा. श्री गणा पायी बांधून ये पैंजना. तू नाचत यावेस भारंगणा. तू नाचत यावेस भारंगणा. तू नाचत यावेस भारंगणा. तू नाचत यावेस भारंगणा. नवरात्री सणाला आज मी आरणाला गणरायाचे करतो पूजन. हो गणरायाचे करतो पूजन. हो गणरायाचे करतो पूजन. हो हर्ष हो तो मनाला या शुभ दिनाला मनोभावाने करतो भजन. हो मनोभावाने करतो भजन. हो मनोभावाने करतो भजन. हो सेवा तुझी मी करताना आज तुला स्मरताना. ये चालू भजनात तंगना रंगभूमीच्या या अंगणा. तू नाचत यावेस भारंगणा. तू नाचत यावेस भारंगणा. गणा श्री गणा पायी बांधून ये पैंजना. तू नाचत यावेस भारंगणा. तू नाचत यावेस भारंगणा. आहा
द्यावी तू दया घणा मिळो राजशाला संगणा तू नाचत यावे सभा रंगणा तू नाचत यावे सभा रंगणा तो नाचत यावे सभा रंगना तो नाचत यावे सभा रंगना श्री गणा माई बांधून ये पैंजना तो नाचत यावे सभा रंगना 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 हे तू नाचत यावे सभा रंगणा. आणि म्हणून मित्रांनो आता स्तवन आणि गण झालेला आहे. माझा शिष्य आणि खऱ्या अर्थानं आग आहे पण बारी काय करत नाही हा. कमलेश शिगवर अगदी सणसणीत आवाज आहे. आजच्या बारीला वेळात वेळ काढून उपस्थित आहे. तसेच आमचे विनायक दादा फागे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं उद्या माझा कार्यक्रम आई काळकाई मंदिराच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये होणार होता. पण सर्वांना ती घटना ज्ञात आहे की उद्याचा कार्यक्रम मित्रांनो जो आहे उद्याचाच म्हणण्यापेक्षा जेवढे सांस्कृतिक कार्यक्रम काळकाई मंदिरामध्ये होणार होते तेवढे सर्व एका दुःखद घटनेमुळे ते रद्द करण्यात आलेले आहेत. नाहीतर उद्या निश्चित मित्रांनो माझा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार होता. आणि म्हणून असो त्या दादाच्या देखील आत्म्याला चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि म्हणून बघा हा झाला काय रे बावळ हा आता स्तवन आणि गण झालेला आहे बरोबर आहे ना. काय परेश दादा तर बोवांना थोडासा इंजेक्शन द्यायला हवा नाही तर बारीला काय मजा यायची बरोबर ना पावता त्यांचा बांधतो पाऊत बांधायचं गणाला यांच्या पायात कसे दोरकांना बांधून ठेवतो बघा आजपासूनच. यांचा कासरा ठेवतो आजपासून आवलून. आजची बारी झाली राहिली 5वी यांची 5वी मी करतो बरोबर. आणि म्हणून हा मित्रांनो स्तवन झालेले आहे गण झालेला आहे. आता विषय येतो गवळीचा बरोबर आहे ना. माय मावल्या माझ्या आजच्या गर्दीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत. आणि म्हणून त्यांचा मान आणि सन्मान ठेवून आजच्या या जागेचं पावित्र्यता राखून बोवाना गवळीचा विषय देतोय. बोवा थोडासा तुम्हाला चिमटा काढतो त्याची वायशीशी कल स्वसा बोवा. आणि म्हणून त्यांनी मला गणपतीमध्ये एक डायलॉग बोललं होतं. मी म्हणतो साला डायलॉग मात्र बोवाचं भारी असतात. ए राजू खोटा बोलायचा कॉपी करायची शाभन नंतर बघतो तर डायलॉग आहे इंस्टाग्राम वरच. अरे आग लागली तुमच्या मुसक्याला. मी म्हणतो डायलॉग बोवा म्हटलं बोवाचा डायलॉग म्हटलं बोवाला लय भारी सुचतात ना. बोवाना लांबवले बोवा म्हणजे डायलॉग लय भारी सुचतात. आणि नंतर म्हणतो तो माझी पोरगी म्हणते पप्पा खोटा बोलायचा. अरे बघतोय तर डायलॉग आहे इंस्टाग्राम वरचा आहे ना. झाला कसा मुंबईमध्ये हा पण इंस्टावरचाच आहे पण जरा कसा आहे बघा. मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. ओला बोले नो चेंगल्या बोले म्हणून घ्या भागाला भाग तुमच्या शहराला दिलेला आहे गोवा. आता विषय येतोय गवळीचा. म्हणायचं आहे काय गोवा ओ नंबर सगळा बाजूला ठेवा. पेन घ्या हातात बाजूचा तुमचं. गोवाना एकटं नाही गोवा एकटं नसतात बाजूला लय मोठं कारकून असतात. त्यांचं 200 रुपये मजुरी ठेवलेलं गडी लय भारी आहे त्यांचं. ते गोवाच्या कानात भारी बोलतात. असा लिहा राजा गोवा असा बोललाय. मग तो सांगणार नाही तू चुकीचा बोललायस मी सांगतोय तो असा बोललाय. म्हणून सांगतोय हायगाई करायची वयांची पाना किती फाटली तरी पण आज काय लिवायचं तेवढा सगळा लिहून. म्हणून गवळण गातोय लांबरणं लक्ष असू द्या. म्हणायचं आहे काय अहो या खट्याळ कानाच्या खोड्या झाल्यात अति मग फिरतो घेऊन जोडीला काना. ते बघा गोकुळचे साथी अहो चोरी कराया गोकुळात फिरतो हा दिन राती. मग विसरून गेलास काना तुरे अरे आपली जीवा भावाची ना.
गवळीचा विषय त्यांना मित्रांनो मुंबईमध्ये त्यांच्याने माझे लय कार्यक्रम झाले गणपतीत फक्त बुवा एकदा भेटलं होतं आणि दसऱ्यात काय अगदी माझ्या 5वीला तेच पुजलेलं आहे आणि म्हणून बुवा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला गवळणी दिल्या नवीन नवीन विषय तुम्ही सुद्धा जेवढे विषय दिले तेवढा विषय आज तुम्हाला ही गवळीचा विषय नवीन देते म्हणून म्हणायचं आहे अरे चूडी मजा न देगी कंगन मजा न देगा विषय का ओ विकास शेख जाताना भरण्यात भेट तुम्हाला चाय पाचतो आणि म्हणून म्हणतो ऐका ऐका चहा पाचतोय बुवा कारण मी माणूस चहा पिणारच आहे मला थंड पाणी लागत तुम्हाला जर लागत असला तर उद्या येताना तुम्हाला आणतो वाटतीत ना व्हायचा असा म्हणून म्हणतो ऐका काढू नको काना खोड्या बघा जास्त काय आज बुवाला झोपवत नाही म्हणून म्हणतो अरे काढू नको काना खोड्या जा इथून बाजवाड्या विषय का कानात त्यांच्या लगेच होती रे तो शिवी दिला मला शिवी दिला ऐकलं ना आणि आल्या म्हणतील म्हणतात कसं आल्यावर म्हणतात कसं बाजवाड्या बोललं शिवी दिली ना मला असा केली तसा केली ना अजून सांगते गोवा शब्द आहे का म्हणायचा आहे का म्हणून म्हणतोय काढू नको काना खोड्या जा इथून तू बाजवाड्या अरे कशाला येतोस भाड्या आता म्हणतील लय म्हणतात ना बुवा कुठल्या शास्त्रात असा दिलेला आहे हो की राधेनं कानाला भाड्या बोललाय म्हणून बुवा ग्रंथ आहेत प्रत्येकानं आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेले आहेत शब्द कशात बघा म्हणून म्हणतोय अरे कशाला येतोस भाड्या त्या रोज पळवाया आमच्या साड्या शब्द फक्त तुम्हाला एकच लागलाय राधा काय म्हणते काढू नको काना खोड्या जा इथून बाजवाड्या बाजवाड्या बापसाचा जो वाडा आहे तुझा राजवाडा आहे त्याच्यात जा इथं नाहीसा हो आमच्या घोड्या कशाला काढतोयस आम्ही आपल्या मथुरेमध्ये आंघोळीला आलोय बरं येतोस तो येतोयस खोड्या काढतोयस जाताना आमच्या साड्या पण नेतोयस एवढाच बुवा विषय आहे आल्यावर वडाचा साल काढा भांग्यावर तर साड्या नाही बुवा तुमच्या नाड्या ठेचीन एका एकाच्या शाप म्हणून म्हणतोय काढू नको काना खोड्या जाईतून बाजवाड्या काढू नको काना खोड्या जाईतून बाजवाड्या कशाला येतोस भाड्या तू कशाला येतोस भाड्या रोज भळवाया आमच्या साड्या ऐकून जावड्या जाईतून तू बाजवाड्या काढू नको आमच्या घोड्या जाईतून तू बाजवाड्या कशाला काढतोस खोड्या कशाला काढतोस खोड्या रोज भळवाया आमच्या साड्या काढू नको आमच्या घोड्या जाईतून तू बाजवाड्या काढू नको काना घोड्या जाईतून तू बाजवाड्या तू येतोस काढल पून आणि बसतोस रटपून किती ठेवलं होतं जपून आता घेणार नाही खपून घेणार नाही कपून आता घेणार नाही कपून तू येतोस काढल पून आणि बसतोस रटपून किती ठेवलं होतं जपून आता घेणार नाही खपून आता घेणार नाही कपून आता घेणार नाही कपून काना तू थोड्या थोड्या काना तू थोड्या थोड्या कापू गाजलो तोस चाड्या काढू नको काना खोड्या जाईतून तू बाजवाड्या काढू नको आमच्या घोड्या जाईतून तू बाजवाड्या कशाला येतोस भाड्या कशाला येतोस भाड्या रोज पडवाया आमच्या साड्या काढू नको आमच्या घोड्या जाईतून तू बाजवाड्या काढू नको काना घोड्या जाईतून तू बाजवाड्या अशी करून आमची थट्टा साऱ्या बकुळी लावूनच बट्टा आमच्या तोंडाचा चाललेला पट्टा तेव्हा देईन चांगलाच रट्टा तेव्हा देईन चांगलाच रट्टा तेव्हा देईन चांगलाच रट्टा तेव्हा देईन चांगलाच
घट्टा गेल्यास जर घर पोड्या गेल्यास जर घर पोड्या चिडचिड तुझ्या विराड्या काढू नको काला घोड्या जाई तुला तुझा वाड्या घोड्या जाई तुला तुझा वाड्या कशाला काढतोस खोड्या काला कशाला काढतोस खोड्या पडवाय आमच्या साड्या काढू नको काला घोड्या जाई तुला तुझा वाड्या काढू नको काला घोड्या जाई तुला तुझा वाड्या काढू नको आमच्या घोड्या जाई तुला तुझा वाड्या काढू नको काला घोड्या जाई तुला तुझा वाड्या बक्षीस आलेलं आहे आमचे बंधू विनायक दादा बैरम दादा निकम दादांच्या माध्यमातून परशुरामाच्या भूमीत शोभतंय माझं कोकण एक नंबर. हे गाणं तुम्हाला आवडलं की नाही हो? खरं सांगा. गोवा तुमच्या तालुक्यातला आहे, आपला तो बाबा लोकांचा काढता नको. आवडलंय ना? आणि त्या गाण्याला हे शेठ असतात म्हणतात काय तुमचं कवी. मग यांना मी म्हटलं परशुरामाच्या भूमीत शोभतंय माझं कोकण एक नंबर. ते म्हणतात अरे परशुराम भूमी म्हणजे कोकण भूमी, तो आम्हाला पण माहितीये. पण परशुरामाने जी कोकण भूमी निर्माण केली तिचं काहीतरी कारण असेल. यांना मुंबई पासून विचारतोय परशुरामाने कोकण भूमी निर्माण का केली, तिचं कारण सांगा आल्यावर संदर्भाचे स्पष्टीकरण द्या. मोठा बुवा एमपीएससी शिकलेला आहे, शक्ती तुऱ्यामध्ये यांच्या एवढा शिकलेला दुसरा कुठलाच बुवा नाही. मी सांगतो मित्रांनो तुम्हाला, पण हे शिकलेलं आहेत मोठं, पण समोरच्याला कमी लागतात. नाहीतर नांबर आहे बुवा तुमचा आणि माझा काय भावकीत करणार नाही तुमची आणि माझी, पण समोरच्याला कमी लेखायचं, समोरच्याला कमी समजायचं ते सोडून द्या बुवा. अजून उंच चाल, 40च्या वर्षाला 50 बाऱ्या करा, हा माझा शब्द आहे. हे गाणं आज समाजानं जिकडे जाल बुवा, युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, प्रत्येक ठिकाणी हे गाणं बुवा आज ट्रेंडिंगला आहे. त्या गाण्याला फक्त नाव ठेवणार तुम्ही एकटा हो, पण तुम्ही बिंदास ठेवा. माकड म्हणतो माझी लाल, आज माझ्या समाजानं माझं गाणं गायलेलं मी आज डोक्यावरती बसून घेतलंय, आणि म्हणून मला त्याचं काही दुःख वाटत नाही. यावरती डीला फरमाईश केली म्हणून म्हणतोय रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. विषयाचं विश्लेषण करतो ऐका की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं. त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर. तुम्हाला खाली टिप्पण आहे माझ्या विषयाची की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा. मी आज मला वाटतं यांच्याने माझे 2-3 वर्ष झाले कार्यक्रम होतात, वारंवार बुवांना विषय दिलेला आहे. अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, सगळं काही चांगलं आहे, सगळं काही चांगलं आहे. अभ्यास मोठा आहे, वयानं माझ्यापेक्षा, अनुभवानं त्यांचा सगळा दांडगा आहे. कोणचा सगळाच मोठा आहे, बरोबर आहे ना? वय
माझ्यापेक्षा अनुभव. अरे राजेश भाऊ अजून शिकतोय. पण राजेश भाऊला समान घडत तुमच्यासारख्यांचं काम आहे. पण राजेश भाऊ नाकात बसायला लागला की आलं पाती खाली, हे खालच्या पाती येतात लगेच. आणि म्हणून मित्रांनो बक्षीस आलेलं आहे श्रीराम धोंडू चाळके साहेबांच्या माध्यमातून या गाण्यासाठी 251 रुपयाचं बहादर पारितोषिक आलंय. मानाचा मसला करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो या ठिकाणी पुढचा एक विषय एका मुकड्यात एका आंध्रात ठेवते. माझी बारी या ठिकाणी संपवते. म्हणून म्हणायचंय अहो आज या सामन्यातील शब्दांना सुरांची धार पाहिजे. विषय गाण्यासाठी लांबरे बुवा तुमच्याकडे ग्रंथ पुराणाचा आधार पाहिजे. अहो शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे. आणि मग तुमच्या सारख्या शाण्या बुवाला अहो जास्त नाही पण त्या मोजक्याच शब्दांचा मार पाहिजे. ऐका विषय लांबराना विषय ऐका. म्हणून म्हणतोय एका मुकड्यात एका अंतऱ्यात विषय होते बारी संपवते. म्हणून म्हणतोय अरे विषय जुना माझा ऐकून घेना. हा विषय जुना माझा ऐकून घेना. त्याच उत्तर दे नव्या पर्वात. वा विषय माझा जुनाच आहे. गणपती झालाय दसरा चालू झालाय फक्त पर्व बदललाय. गणपती गेले आणि दसरा आलाय. म्हणून म्हणतोय अरे विषय जुना माझा ऐकून घेना. त्याच उत्तर दे नव्या पर्वात. जर का वागलास माझ्याशी गर्वात. है ना राज असा करी तसा करी चे म्हण या ठिकाणी शापो. म्हणून म्हणतोय अरे जर का वागलास माझ्याशी गर्वात तुझी काढीन लायकी सर्वात. जर का वागलास माझ्याशी गर्वात तुझी काढीन लायकी सर्वात. वागलास माझ्याशी गर्वात तुझी काढीन लायकी सर्वात. माझ्याशी गर्वात तुझी काढीन लायकी सर्वात. विषय जुना ऐकून घेना. विषय जुना ऐकून घेना. उत्तर दे नव्या पर्वात. जर का वागलास माझ्याशी गर्वात तुझी काढीन लायकी सर्वात. जर का वागलास माझ्याशी गर्वात तुझी काढीन लायकी सर्वात. सांगतो विषय माझा पुरा ऐका हरदासाच्या नरा. त्याचा विचार कर तू जरा. उत्तर देऊन मिरव तुला. उत्तर देऊन मिरव तुला. उत्तर देऊन मिरव तुला. खाऊ नको भाव राख तुझं नाव. विचार कर नव्या पर्वात. खाऊ नको भाव राख तुझं नाव. विचार कर नव्या पर्वात. जर का वागलास माझ्याशी गर्वात तुझी काढीन लायकी सर्वात. 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 आला विषय जुना ऐकून घेना. उत्तर दे नव्या पर्वात. विषय जुना ऐकून घेना. उत्तर दे नव्या पर्वात. जर का वागलास माझ्याशी गर्वात तुझी काढीन लायकी सर्वात. या ठिकाणी जे कोकणाचं गाणं झालं त्या गाण्यासाठी माझे बंधू तेजसदादा निकम गाव कुळवाटी दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक गुगल पे झालेलं आहे. त्यांना खोटा वाटल्यास बोन दाखवा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीने बोना पण त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य द्या. शांततेचा आश्रय द्या. बोना पण एक सांगणे बुवा तुम्हाला बारी तुमच्या पद्धतीने जशी अगदी ताकद लावून करता येईल बुवा तुम्ही निश्चित करा. अशा ठिकाणी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला पण तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद.